तर आता जेवढे हे सगळे जे जे दहशतवादी सस्पेक्ट पकडलेले आहेत, त्यांचे जे नातेवाईक आहेत, सगळे नातेवाईक एक जात पोपटासारखं बोलतायत, की आमचा याच्याशी काही संबंध नव्हता. गेले 1 वर्ष तो कुठे बाहेर गेला होता. तो नेमकं काय करतो आम्हाला माहिती नव्हता. फार चांगला होता, फार चांगला मुलगा होता, फार सुशिक्षित होता, फार चांगलं म्हणजे ते फक्त सांगण्याचा प्रयत्न करतात, की काय झालं आम्हाला काहीच कल्पना नाही. आमच्या दृष्टीने तो खूप चांगला होता आणि काही-काही जण तर असं पण म्हणतात, की तो निरपराध आहे. उगीचच्या उगीच त्याला पकडून सुरक्षा एजन्सी चूक करतायत. तर हे अशा प्रकारची जी नाटकं असतात ही नेहमीच केली जातात. लक्षात असायला पाहिजे, की या सगळ्यामध्ये चूक ही फॅमिलीची सुद्धा असते आणि कोणी म्हणत असेल, की मला माझा मुलगा काय करतोय माहीत नाही, तर मला त्या म्हणजे खरोखर त्या फॅमिलीचा आपल्याला कीव करायला पाहिजे आणि हा एक मेसेज आपल्या सगळ्यांनाच आहे, की जर अशा प्रकारे कोणी एखादा मुलगा जर चुकीच्या मार्गाने जात असेल, दारू पीत असेल, ड्रग्स खात असेल किंवा इतर काही उग्रवादी कारवाया करत असेल, तर त्याच्यावरती लक्ष ठेवून त्याला सरळ मार्गावरती आणायचं, बरोबरच्या मार्गावरती आणायचं हे कृत्य, ही गरज, हे काम अर्थातच फॅमिलीचं आहे, समाजाचं आहे आणि सगळ्यांचंच आहे.